नमस्कार, मी पायल. आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते. पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ. आता चालू आहे अधिक मास, त्याला पुरुषोत्तम मास असंही म्हणलं जातं. हा महिना भगवान विष्णुदेवांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवसात आपण जी की पूजा करतो, जे व्रत करतो, जप करतो किंवा आपण दान करतो, याला खूप महत्त्व असतं. म्हणून या दिवशी आपण ज्या गोष्टी करतो त्याचं पुण्यफळ आपल्याला लवकर मिळतं असं म्हणलं. अधिक मासामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे, कारण विष्णुप्रिय अशी तुळस असते. त्यामुळं तुळशी वृंदावन माझं असं वरती आहे आणि या दिवसातच आहे ना गोपद्म व्रत केलं जातं. त्यामुळं मला असं वाटायचं की तुळस आणि गोपद्म व्रत मी असं समोर काढावं, पण आहे ना ही तुळस वरती असल्यामुळं ते जमत नव्हतं. त्यामुळं मी दुपारचा एवढा वेळ घातला आणि असं वाटतं की ह्या गोष्टी लवकर होतात, पण तसं होत नाही. आपल्याला त्यातील सगळी स्वच्छता करावं लागतं. त्यामुळं माझा आरामात 2 तास तर गेले. पण असं माझं छान तुळशी वृंदावन, शेजारी बेलाचं झाड, असं खूप छान, आणि बसून मी पूजा छान करू शकते तुळशीची आता. आणि तिथं गोपद्म व्रताचं जे करत आहे तर तिथं काढू शकते. तर असं छानसा बदल केल्यानंतर आपल्याला खरंच छान वाटतं. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळीच दाखवते. संध्याकाळची दिवाबत्ती करायची होती आणि दिवाबत्ती तर करायचीच होती, पण हा दिवस खूप महत्त्वाचा होता. या दिवशी गंगा दीपदान केलं जातं. आता तुम्ही म्हणाल की घरात बसून दीपदान कसं करणार आहे, तर ते मी पुढे तुम्हाला सांगेल आणि दाखवेलही. तर गंगा दीपदान म्हणजे काय, तर एखाद्या नदीत म्हणजे गंगा नदीत किंवा एखाद्या पवित्र नदीमध्ये जाऊन दिवा प्रज्वलित करायचा आणि त्या दिव्याची पूजा करायची. हा दिवा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे. यालाच आपल्याला दीपदान म्हणलं जातं. पण आता हा गंगेत सोडला तर गंगा दीपदान झालं. तर दीपदानाला अधिक महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे. दीपदान केल्याने जीवनातील अज्ञानरूपी अंधकार आपला दूर होतो, पितरांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो, मोक्षाची प्राप्ती होत असते. तसंच नदीमध्ये दीपदान केल्याने माता गंगा, भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होते असं म्हणलं जातं. तसं दीपदानामुळे घरात सुख, शांती आणि आर्थिक समृद्धी नांदते. आता हा दीपदान आपल्याला आहे ना पवित्र दिवशी म्हणजे पौर्णिमा किंवा एखाद्या सणा दिवशी केलं तरी चालतं, पण दीपदान केलं जातं. पण त्याच्यासाठी देवदिवाळी, गंगा दशरा आणि कार्तिक पौर्णिमेचा शुभ दिवस मानला जातं आणि हा दिवस गंगा दशऱ्याचा होता. त्यामुळे या दिवशी आवर्जून दीपदान करायचं असतं. आता मी तुम्हाला सांगते की दीपदान कसं करायचं. आता ही आहे ना पाणी माझ्या भावाने गंगेतील पाणी म्हणजे गंगाजल आणलं होतं. तर आता महादेवांच्या अगोदर पूजा करून घेतली, कारण जे पाणी आलं आहे ते महादेवांच्या जटातूनच आलेलं आहे असं म्हणलं जातं. त्यामुळं महादेवांची पहिल्यांदा पूजा करायची. आणि आता गंगाजल तर आपल्याकडे एवढं मोठं नसतं की त्याच्यामध्ये दिवे हे सोडता येईल, आणि गंगेला जाणं हे आपल्याला काही एवढं शक्य होत नाही दरवर्षी. तर ही गंगाजल घेतलं आहे, त्याच्यात थोडं गुलाबजल टाकलं आहे. आपल्याला जेवढं गंगाजल घेता येईल तेवढं घ्यायचं. त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फूल आणि पैसे टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं घरातलं पाणी ओतायचं आहे. म्हणजे जेवढं आपल्याला भांडं आहे किंवा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, आणि जे पाणी घेतलं आहे ना त्याच्यातही थोडं गंगाजल टाकायचं, म्हणजे तेही गंगाजलच होतं. कारण गंगेतील पाणी कशातही मिसळा ते गंगाजल तयार होतं असं म्हणलं जातं. आणि आपल्याला थोडीशी डेकोरेशन करायचं आहे, कारण आहे ना या गोष्टी केल्यानंतर खूप छान वाटतात. आता दिवे म्हणाल तर तुम्हाला जेवढे 5, 11, 7, तर या दिवशी 7 दिवे हे केले जातं, कारण दसरा आणि 7 दिव्यालाही महत्त्व असतं या दिवशी. म्हणून मग मी 7 दिवे, कोण 11 दिवे. आता या दिव्यांना मी हळदी कुंकू टाकलं आहे आणि हे दिवे आपल्याला पाण्यात सोडायचं आहे. आणि आपल्याला जी मनोकामना आहे, आपली जी इच्छा आहे ते आपल्याला बोलून आपल्याला हा दिवा पाण्यात सोडायचा आहे. तर ना आणि भगवान विष्णुदेवांची आपल्याला ज्या सेवा, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू सहस्रनामावली या सेवा आपल्याला करायच्या आहेत. आता बघा, गंगा दीपदान करायला आपण गंगेला तर जाऊ शकत नाही, पण घरी बसून आपण गंगा दीपदान करू शकतो. तर सोप्या पद्धतीने गंगा दीपदान कसं करायचं तुम्हाला मी दाखवलं आहे. तर हा दिवस गंगा दशऱ्याचा असल्यामुळे मी या दिवशी केलं. पण आहे ना अधिक मासामध्ये सगळेच दिवस छान आणि असतात, शुभ असतात. त्यामुळे तुम्ही एखाद्या दिवशी गंगा दीपदान करू शकतात. आता गंगा दीपदान करण्याचं आहे ना शुभ दिवस म्हणलं तर गुरुवारी करू शकता तुम्ही, एकादशी दिवशी करू शकता, किंवा आता पौर्णिमाही येणार आहे तर पौर्णिमेलाही दीपदान करू. संध्याकाळची वेळ झाली होती, म्हणजेच प्रदोष काळ होता.
आता प्रदोष काळ म्हणजे की सूर्यास्तानंतर 2 ते 2.5 तासापर्यंत जो वेळ असतो ना त्याला प्रदोष काळ असं म्हणलं जातं. या काळामध्ये महादेवांची पूजा केल्याने खूप पुण्यकारक मानली जाते, त्यामुळं या वेळात पूजा करावी असं म्हणलं जातं. तर खूप जण करतात असं मी ऐकलंय, मी तर काही कधी केलं नाही, पण करावं असं म्हणलं जातं. तर आता इथं महादेवांची मी पूजा करून घेते आणि पूजा म्हणजे खूप सिंपल असते. आता या दिवशी ना जे आपलं गंगाजल असतं ना ते पाण्यात मिक्स करायचं, ते पाणी व्हायचं. जर गंगाजल नसेल ना थोडंसं हळद टाकून पाणी व्हायचं असं म्हणलं जातं आणि त्या चंदन भस्म लावायचं आहे. आता मला ना कधी कधी खरंच कळत नाही की महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू लावावं की नाही लावावं. आता खूप जण म्हणतात लावू नये, तर कोण म्हणतं की जिथून पाणी जातं महादेवाच्या पिंडीला आपण हे केलेलं तर तिथं पार्वती मातेचं स्थान असतं, त्यामुळं तिथं व्हावं असं म्हणलं जातं. तर कोण असं तर मग कधी कधी आहे ना कधी अशा गोष्टी होतात, त्यामुळं आपल्या मनाला आहे ना कधी काय करावं तेच कळत नाही. तर आता छोटीशी मी महादेवांची अशी फूल ते वाहून पूजा केली. आता बेलपत्र व्हावं म्हणलं जातं, पण आता संध्याकाळी कधी मी तोडलं नव्हतं आणि मी इथं आहे ना नैवेद्य म्हणून आपलं साखर थोडीशी ठेवली आहे. तर बेलपत्र वाहिलं जातं किंवा शमीपत्र असेल तर, पण माझ्याकडून तोडायचं राहिलं त्यामुळं मी काय वाहिलं नाही. आणि जे मी महादेवाची पिंड ठेवली ना ती बेलाखाली ठेवली आहे, कारण बेलाखाली महादेवाचं स्थान असतं. आणि इथं तुळशीची पूजा आज आहे ना मी नवीन दुसरी एक तुळस आली होती एका कुंडीमध्ये, ती तुळस ही लावून घेतली त्या कुंडीमध्ये. जुनी तुळस आहे माझी, खूप वर्षाची तुळस आहे ही, पण आता म्हणलं जाऊ दे ती तुळस आहे तर तीही लावून घ्यावी. आणि तुळस आपल्याला आहे ना जेवढी छान असेल तेवढं आपल्या घरामधील वातावरणही छान राहतं असं म्हणलं जातं. तर गोपद्म व्रत असतं तर त्याचीही मी सकाळनंच रांगोळी ते काढले होते. तर असं माझं छान असं गॅलरीमध्ये तुळशीचं स्थान तयार झालं आहे. तर संध्याकाळी भाजीलाही घेऊन आले. तसं आहे ना आता आमचं बुधवारचा बाजार बंद झाला, त्यामुळे आहे ना भाजीला आणण्यासाठी आम्ही कुठल्याही दिवशी जातो आणि भाज्या घेऊन येतो. तसं सुट्ट्या असल्यामुळे ना एवढं भाज्याचं प्रश्न पडत नाही, कारण टिफिन म्हणलं की आपल्याला 2 भाज्या ते असतंच, पण घरी असल्यावर थोडंसं रिलॅक्स असतं. तर भाज्या संपल्या होत्या तर मग भाज्या घेऊन आले. भाज्या आल्यानंतर घरामध्ये आपल्याला या अशा निवडून ते ठेवलं की आपल्याला आठवड्याभराचं नियोजन होतं, त्यामुळं मी आवर्जून थोडा वेळ देते आणि भाज्या अशा व्यवस्थित करून ठेवते. त्यामुळे ना माझा फ्रीजही ऑर्गनाईज राहतो. नाहीतर मग आपले भाज्या तर लवकर खराबच होतात, पण फ्रीजचाही मग कशा ठेवायच्या, त्यामुळं मग आपल्याला सगळं कोंबून ठेवावं लागतं. त्यामुळं मग सगळं व्यवस्थित ठेवलं की आपल्याला किचनमध्ये काम करताना ना पटकन होतं. आणि जर असं व्यवस्थित असेल ना तर मनही प्रसन्न राहतं आणि कितीही काम केलं तरी त्याचा कंटाळा येत नाही. त्यामुळं मी ठरवते की छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आनंद घेतला पाहिजे. प्रत्येक वेळेस आहे ना मोठ्या गोष्टीतूनच आनंद घेत राहिलं ना की आपल्याला मग थोडंसं मनाला नाराज होतं. त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टी केल्या की घरात प्रसन्नही तेवढंच वाटतं. आणि या सवयीमुळे ना आपलं घर तर छान राहतंच, तसंच आपलं मनही छान राहतं. तर असं छान फ्रीज ऑर्गनाईज केल्यामुळे ना मला आठवड्याभर टेन्शन राहत नाही. संध्याकाळच्या जेवणामध्ये ना आजकाल हलकं फुलकं असावं असं वाटतं आणि पटकन होणारं, कारण एवढी गरमी आहे त्यामुळं असं वाटतं की झटपट होणारं काहीतरी बनवावं आणि रिकामं व्हावं. नाहीतर किचनमध्ये उभारणं खरंच खूप अवघड झालं आहे, इतकं घाम येतो सांगायचंच नाही. तर आहे ना आज मी साधं सोपं म्हणून आहे ना पुलाव बनवायला घेतला. आता कोण याला मसाला भात म्हणतं तर कोण पुलाव म्हणतं. तर आता तो बनवायला घेतला आहे. तर तेलामध्ये मी खडे मसाले टाकले आहेत आणि घरामध्ये माझ्याकडे बऱ्यापैकी खडे मसाले असतात, त्यामुळे मी सगळे थोडे थोडे मसाले टाकले. आणि आपला कांदा उभा चिरून टाकायचा आहे आणि कांदा छान बारीक झाला पाहिजे. आणि तिखटपणासाठी थोड्या उभ्या चिरून मी मिरच्याही टाकल्या आहेत. आता याच्या पुढं आपण तिखटही टाकणार आहे, पण मिरच्याही टाकायच्या छान लागतात. आणि टोमॅटो टाकला आहे. तर आता हे सॉफ्ट होईपर्यंत ना आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचा. आणि त्यानंतर मग आपल्या याच्यामध्ये जर आपल्याकडे ज्या भाज्या आहेत गाजर ते असेल तरी टाकलं तरी जमतं. आता आपल्या घरामध्ये काय कधी कधी मुलांना ना एखादी भाजी आवडत नाही, फ्लावर अशा कुठल्याही गोष्टी टाकल्यात चालतं. तर माझ्याकडं मटार होते, बटाटा होता, तर तेच मी टाकून घेतलं. आणि आता घरामध्ये ना आपापल्या सगळ्यांच्या पसंतीनुसार एकच गोष्ट करायची म्हणल्या करावं लागतं. तर माझ्या छोट्या मुलाला मटारचं आवडतं, मोठ्या मुलाला सोयाबीन आवडतं. मग आता मी आहे ना ते दोन्हीही टाकून दिलं म्हणजे दोघंही खातील. तर सोयाबीनचाही खूप छान लागतो आणि राईसमध्ये ते
टाकण्याच्या अगोदर आहे ना त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं. म्हणजे गरम पाण्यात टाकून झाकून ठेवलं तरी चालतं आणि नंतर त्याच्यातील पाणी काढून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला तेलामध्येच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे ना व्यवस्थित ते तेलात व्यवस्थित होईल. आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे आहेत. आता घरातले आपले घरगुती मसाले टाकले तरी चालतात. हळद, हिंग आणि तिखटपणासाठी थोडीशी लाल तिखट टाकायचं आहे, जिरं पावडर टाकायचे आहे, धन पावडर आणि थोडासा गरम मसालाही याच्यामध्ये टाकायचा. त्यामुळं असं फ्लेवर छान लागतो याचा. आणि हे आपल्याला परतून व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि परतल्यानंतर आहे ना ह्याच्यात थोडंसं मीठ हे अगोदरच टाकायचं, जेणेकरून भाज्या व्यवस्थित आहे ना हे होतात, म्हणजे त्याला मीठ लागतं. नाहीतर मग भाज्याला आहे ना थोडंसं फ्लेवर मीठ लागत नाही. त्यामुळं मग अगोदरच थोडंसं मीठ टाकायचं. आणि हा तांदूळ आहे ना मी 1 तासभर आधी भिजवून ठेवला होता. तसं आहे ना कधी वेळ नसेल तर मी 15 मिनटंही भिजवते, कधी वेळ असेल तर मग तासभर बी होऊन जातं. तर हा तांदूळ मी भिजवून घेतला आणि भिजवून घेतल्यानंतर राईस इतका छान मोकळा होतो. त्यामुळं आणि शिजायचा वेळही कमी होतो. त्यामुळं मी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा आहे ना रोजच्या भाताला पण मी भिजवूनच घेते. तर इथं तांदूळ टाकले आहे आणि ते तांदूळ व्यवस्थित आपल्याला त्या भाज्यांबरोबर कोट झाले पाहिजेत, म्हणजे परतून घ्यायचे आहेत पाणी न टाकता. आणि त्याच्यामध्ये ना आवर्जून गरमच पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. त्यामुळं पटकन शिजतोही आणि व्यवस्थित मोकळा राईस होतो. नाहीतर एवढा मोकळा होत नाही. आता हा भात आहे ना मी कधी कुकरमध्ये हे करते, कधी कढईत हे करते, असं वेळ असेल तर आता वरतून मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मग मीठ टाकलं आणि याच्यावर आवर्जून नाही ना तूप वरतून टेस्ट खूप छान लागते. अगोदर आहे ना मला वरतून तूप म्हणलं की कसं तरी वाटायचं, पण आहे ना एकदा मी टाकून बघितलं. जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ना तेव्हाच आपल्याला लक्षात येते, नाहीतर अगोदर तेवढ्या लक्षात येत नाहीत. तर असं तर राईस तर बनवायला ठेवला आणि राईसबरोबर काहीतरी असावं म्हणून मी आहे ना संध्याकाळी दही खाऊ नये मूळ म्हणजे, तरी पण आहे ना बनवायला घेतलं की म्हणलं काहीतरी त्याच्याबरोबर खायला असावं म्हणून. तर तडका दही मी बनवते आणि खूप छान पद्धतीनं आणि पटकन होतं, पण टेस्ट अप्रतिम अशी लागते. तर आता तेलामध्ये जिरं मोहरी टाकले आहे आणि भरपूर सारा ठेचलेला लसूण आपल्याला टाकायचा आहे. याचाच फ्लेवर खूप छान लागतो मला तर. आणि त्याच्यामध्ये थोडा हिंग, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका. आता मी झाडाचं कधी तोडायचा, संध्याकाळी तोडू नये म्हणतात म्हणून मग मी तोडला नाही. आणि कढीपत्ता, थोडीशी आपल्याकडं कोथिंबीर असेल तर लाल तिखट टाकला आहे, थोडीशी आहे ना हळद ही टाकली आहे. आणि हा मसाला करायचा आणि तेल तुम्ही जास्त टाकू शकता, पण मी थोडंसंच तेलामध्ये हे केले आणि ते दह्यामध्ये टाकायचं. तर इतकी छान. आणि दह्यामध्ये आहे ना मी थोडीशी साखर आणि मीठ ऑलरेडी टाकले, कारण आपण फोडणी तर मीठ टाकू शकत नाही. तर अशा पद्धतीने मी दही तडका बनवते आणि खूप छान असं दोन्हीचं फ्लेवर लागतं. आणि बघा आता राईस तर इतका छान. याच्याबरोबर आहे ना तुम्ही पापड ही भाजू शकता किंवा तळू शकता. पापडही खूप छान लागतात. तर आता मी तुम्हाला दाखवते किती खुल्ला आणि खूप छान, टेस्टला तो खूप छान असा झाला होता. आता वरतून असंही तुम्ही थोडंसं तूप टाकू शकता. नाही टाकलं तरी आपण ऑलरेडी अगोदर टाकलं आहे, पण मुलांसाठी खूप हेल्दी होतं मग वरतून थोडंसं तूप टाकल्यानंतर. आणि हा आपला तडका दिलेले दही, तर खूप छान दोन्ही फ्लेवर लागत होते. तर असा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी.